नमस्कार. माझा लेख स्वयंपाक. लग्न जमल्यानंतर मी एकदाच पोळ्या करून पाहिल्या. लग्नाच्या आधी आईला रोज स्वयंपाक करताना पाहायचे. इतर कामांमध्ये तिला मदत करताना स्वयंपाकात कधी मी खूप काही मदत केली नाही आणि शिकविण्यात रसही दाखवला नाही. पुढे जेव्हा घरातील स्वयंपाक हा किती महत्त्वाचा आहे हे कळायला लागल्यावर आईला विचारलं, तू कशी शिकलीस स्वयंपाक? तर तिचे उत्तर चमत्कारिकच वाटले. ती म्हणाली, निरीक्षण करून. मी पण मग आई स्वयंपाक करताना लक्ष देऊ लागले ती कशी स्वयंपाक बनवते ते. तसे तिचे स्वयंपाकाबद्दलचे काही वाक्ये आजही मला आठवतात. पोळीसाठी कणिक खूप घट्ट नसावी. एकदा भाजीची फोडणी चांगली बसली की भाजी चांगली होते. स्वयंपाक करताना भाजीची तयारी सुरुवातीला करून ठेवून कणिक मळून आधी भाजी फोडणीला टाकायची, मग पोळ्या लाटायच्या आणि शेवटी कुकर लावायचा. ही ती वाक्ये. मी लग्नानंतर स्वयंपाकाला लागले तेव्हापासून ही वाक्ये आठवून स्वयंपाक करू लागले. पण म्हणतात ना, लग्न पहावे करून घर पहावे बांधून, तसे स्वयंपाक पहावा करून. पोळी काही आईसारखी माऊ येईना. जेव्हा स्वयंपाक न येणाऱ्या व्यक्तीवर तिचं आणि कुटुंबाचं खाणंपिणं अवलंबून असतं तेव्हा जेवणाचं दडपण तिच्याबरोबर इतरांनाही असतं. त्यामुळे लवकरात लवकर आपल्याला चांगला स्वयंपाक करता यावा यासाठी मी मनापासून प्रयत्न करत होते. हळूहळू मी चांगला स्वयंपाक करायला शिकले देखील. मला वाटतं स्वयंपाक शिकणं ही जर आपली गरज आहे तर त्यासाठी तिच्या कुटुंबियांनीही तिला समजून घेऊन तशी साथ दिली पाहिजे. तरच ती केवळ स्वयंपाक शिकणार नाही तर अजून चांगला बनविण्यासाठी प्रयत्नशील राहील. शिकत राहणं स्वयंपाकात हे तिच्यासाठी आणि कुटुंबासाठीही महत्त्वाचं आहे. काही गोष्टी आपल्या आवडीच्या नसतात, पण त्यांचं आपल्या जीवनातील महत्त्व ओळखून वागायला शिकणं हे महत्त्वाचं. धन्यवाद.